नमस्कार मंडळी, मी आज आपल्या घरातील उरलेल्या साध्या राईसपासून फ्राईड राईस बनवणार आहे. तर यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हा फ्राईड राईस मी बनवण्यासाठी इथे मी पहिले आपली कोथिंबीर ही व्यवस्थित बारीक कापून घेतली. त्यानंतर मी इथे टोमॅटो देखील एकदम बारीक आणि फाईन चॉप केलेले आहे. आपल्याला अद्रक हे फ्राईड राईसमध्ये चायनीज राईसमध्ये खूपच महत्त्वाचे असते, त्यामुळे मी हे अद्रक देखील बारीक कापून घेतले. त्यानंतर मी इथे एक छोटी मीडियम आकाराची शिमला व्यवस्थित बारीक काप करून घेतले. हे बघा मंडळी, आणि तुम्ही ही काप करताना हाताकडे लक्ष द्यावे, नाहीतर आपले बोटही कापू शकते. आता मला सवय असल्यामुळे मी हे झटपट कापत आहे. हे बघा मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करा. आता आपण हे शिमला व्यवस्थित बारीक काप करून घेत आहे. हे बघा मंडळी, मी किती झटपट बारीक व्यवस्थित कापून घेत आहे. आता आपण यामध्ये ज्वेलरी, लाल मिरची, हिरवी मिरची कापून घेत आहे. आता व्यवस्थित मी बारीक कट करून घेतली. आता यामध्ये आपण अद्रक व्यवस्थित बारीक कापून घेऊ. हे बघा मंडळी, आता मी एक पातीचा कांदा घेतलेला आहे. त्याची पात आणि मुळ्या काढून त्याची साल वेगळी केलेली आहे. आता आपण हा व्यवस्थित बारीक कापून घेऊ आणि आपल्या फ्राईड राईसची टेस्ट आणखीनच वाढवू. यासाठी मी इथे हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित कापून घेत आहे. हे बघा मंडळी, आता मी आपले इन्ग्रेडियंट्स सर्व कापून घेतले. आपण पहिले तेल गरम केले, त्यामध्ये लसूण पाकळ्या व्यवस्थित तळवून घेतल्या. हे बघा मंडळी, लसूण पाकळ्या तळताना खूप जपून तळाव्या, कारण की त्या तेलाने फुटतात व उडतात. आता यामध्ये मी जिरी, मोहरे आणि ओवा घालून घेतला. त्यामध्ये आपले कापलेले टोमॅटो, शिमला, कांदा, अद्रक, लसूण, कोशिंबीर आणि ज्वेलरी मिरची देखील परतून घेत आहे. हा आपला मसाला एकदम व्यवस्थित परतावा, त्यामुळे आपला फ्राईड राईसची टेस्ट ही भरपूरच वाढते. मंडळी, तुम्ही देखील या प्रकारे राईस करा आणि आपल्या मुलांना, नातेवाईकांना खाऊ घाला. ते खूप खुश होतील. जर आपल्याला काही सुचत नसेल तर ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि सकाळी सर्वांनाच भूक लागते व घरात पटकन होणारं असं काही नसतं. त्यामुळे आपण हा फ्राईड राईस नक्की करावा. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला समजेल की फ्राईड राईसची टेस्ट ही कशी वाढवावी. आता मंडळी, आपण हे व्यवस्थित परतवून घेत आहे. मंडळी, परतताना अधूनमधून ते थोडेसे खालीवरती हलवत राहावे, जेणेकरून आपल्या भाजी ही खाली लागणार नाही, म्हणजे करपणार नाही. आता यामध्ये मी हळद, लाल तिखट घालून घेत आहे. त्यामध्ये आपला राईस घातलेला आहे. आता राईस हा व्यवस्थित मिक्स करून घे आहे. हे मिक्सचर मी व्यवस्थित परतवून घेत आहे. हे बघा मंडळी, किती मस्त. आता आपण यामध्ये मीठ देखील घालू चव वाढवण्यासाठी. इथे मी थोडेसे शेंगदाणेही घातले आहे, त्यामुळे टेस्ट ही खूपच वाढते. त्यामध्ये मी अजून थोडी लाल मिरची घातली. आता आपण हे व्यवस्थित परतवून घेत आहे. खालीवर हे व्यवस्थित परतून घेते. हे बघा मंडळी, आपला राईस तयार आहे. तुम्हीही या प्रकारे करा.